नागपूर हिंसाचार प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर येते। नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 113 वर गेली आहे। आरोपींमध्ये 12 अल्पवयीन असल्याची माहिती आहे। मोहम्मद शारिक, रजा अब्दुल शहीद, मोमिन मोहम्मद फिरोज खान आणि शोएब बेग, मोहम्मद बेग पटेल अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत। तर या तीनही आरोपींना न्यायालयाने 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत। या प्रकरणात अटकेत असलेल्या 36 आरोपींची पोलीस कोठडी सोमवारी संपली। आता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून। हितेश, नागपूर हिंसाचार प्रकरणी आता आणखी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे, काय अधिक तपशील? नक्कीच अंकिता, बघितलं गेलं तर 17 तारखेला जो दंगल नागपूरमध्ये त्यामुळे काही तांत्रिक अडचणींमुळे आमच्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, मात्र मोठी अपडेट सध्या समोर येते। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून। हितेश, नागपूर हिंसाचार प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, बघितलं गेलं तर जी पोलिसांची नागपुरात धरपकड जी चालू आहे ती खूप जोमाने जी आहे चालू असताना पाहतो आहोत। 3 आरोपी जे आहेत अजून अटकेत आलेले आहेत। आरोपींचा जो आकडा आहे तो 113 चा जो आहे आकडा आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामध्ये 12-13 जे आहे अल्पवयीन देखील मुलं जे आहे त्यामध्ये सामील आहेत। आणि या अनुषंगाने जी घटना जी नागपूरमध्ये घडलेली आहे त्याची चोखपणे चौकशी जी आहे ती पोलिसांकडून करण्यात येत आहे। आणि त्यावरूनच जितकेही आरोपी असतील त्यांना पकडण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडून करण्यात येत आहे। अशा प्रकारची घटना यापुढे होऊ नये त्याकरिता देखील हा संदेश जो आहे हा पोलिसांकडून देताना आपण पाहतो आहोत। एकाही निश्चित आरोपीला हितेश, त्यामुळे सोडणार एकंदरीतच नाही। आता या प्रकरणी आणखी 3 अटक करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद हितेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 3 अटक करण्यात आली आहे।